राजगड जिंकण्यासाठी औरंगजेबाने सुवेळा माचीवर हल्ला केला। सुवेळा माचीवर बऱ्याच तोफा टाकल्या, पण मराठ्यांची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नव्हती। तेव्हा मुघल त्या सुवेळा माचीवर चढले आणि तेवढ्यात अचानक मराठे बाहेर पडले आणि एकच कापाकाप सुरू झाली। त्यावेळेस मराठ्यांचं बळ जरा कमी पडलं आणि औरंगजेबाचं मुघलांचं बळ जरा जास्त होतं, त्याच्यामुळे मराठे जरा पाठी हटले। तेवढ्यात अचानक एक मराठा वीर हातामध्ये 2 तलवारी घेऊन अचानक समोर आला आणि त्याने एकच कापाकाप सुरू केली आणि त्यावेळेस 50 ते 60 मुघल अचानक त्याने कापून टाकले। त्यावेळेस सगळे मराठे असे त्याच्याकडे हा वासून बघत होते। औरंगजेबसुद्धा थरारला होता। त्यानंतर औरंगजेब कूटनीतीचा होता। औरंगजेबाने आपला बंदूकधारी माणूस तिकडे पाठवला आणि त्याने बंदुकीचा निशाणा साधून त्या मराठ्याच्या छातीमध्ये गोळी मारली आणि तो वीर जागेवरती पडला। त्याला शरणागती आली। त्यानंतर मुघलांना परत पावर आला। मुघल परत किल्ला चढायला लागले, पण आपले मराठे तितकेच हुशार, ते परत नवीन जोमाने लढायला चालू झाले आणि त्यांनी